नमस्कार प्रेक्षकांनो. तर मालिकेमध्ये काही खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की तारा स्टुडिओमध्ये गात असते आणि जगन्नाथने बरोबर सेटिंग केलेलं असतं. सावलीला तिच्या पायाशी बसवलेलं असतं आणि जे माईकचं कनेक्शन आहे ते सावलीच्या माईकला कनेक्टेड असतं. ते गाणं गात असते. मीडियावाले समोर असतात. पण तेवढ्यातच या तिलोत्तमाला संशय येतो. ती हळूच ताराच्या मागून येते आणि समोर पाहते तर काय, चक्क सावली खाली बसलेली असते आणि ती गात असते. आणि अशा प्रकारे तिलोत्तमासमोर खूप मोठं सत्य आलेलं असतं की सावलीच खरी सिंगर आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं, काय काय घडतं आणि त्यानंतर तिलोत्तमा काय करते, ती सारंगला सांगते काय, सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर सगळं सुरुवातीपासून पाहूया. तर आपण पाहतो की भैरवी, तारा आणि सावली या तिघीही स्टुडिओमध्ये पोहोचलेल्या असतात. कारण तिथे जाऊन त्यांना सेटिंग करायची असते, सगळी अरेंजमेंट करायची असते. त्यामुळे या तिघीही आधी निघून जातात. पण बाकीची सगळी मंडळी मात्र नंतर येणार असते. सारंगला कळून चुकलेलं असतं की सावली आधीच तिकडे गेली आहे, म्हणजे या तिघीही आधीच तिकडे निघून गेल्यात. त्यामुळे तो आता सावलीला फोन करतो आणि बोलतो, सावली अगं काय झालं, आपण सगळे एकत्र जाणार होतो, तुम्हा तिघींना आधी जाण्याची काय गरज होती. तेव्हा सावली खोटं सांगते. ती बोलते, सारंग सर ते जर आम्हाला घाई होती आणि हा स्टुडिओ ना फक्त 2 तासांसाठीच बुक झालाय आणि तसंही ते मला रिहर्सल करायची असते ना, बरेच दिवस झाले मी गायले नाहीये. हे सगळं तिच्या तोंडून आपसूक निघून गेलेलं असतं. हे ऐकून सारंगला धक्का बसतो. तो जोरातच ओरडतो, काय तुला तुला कसली रिहर्सल करायची असते, नाही म्हणजे गाणं तर तारा गाणार आहे. आणि आता मात्र सावलीची चांगलीच वाट लागलेली असते. ती मनातल्या मनात बोलते, बापरे हे सगळं मी काय बोलून गेले. ते आता मुद्दा फिरवते आणि बोलते, सारंग सर तसं नाही, ॲक्च्युली मी घाई गडबडीमध्ये असं बोलून गेले, ते जरा प्रेशर आलंय ना, म्हणून हे सगळं मी बोलून गेले. आणि असंही मला सगळी तयारी करायची आहे, मॅडमची रिहर्सलसुद्धा करून घ्यायची. सो प्लीज मी फोन ठेवते, माझ्याकडे जरासुद्धा वेळ नाही आहे, आमच्याकडे फक्त 2च तास शिल्लक उरलेत. असं म्हणत सावली फोन ठेवते. सारंगला तर हे सावलीचं वागणं काहीच पटलेलं नसतं. फोन ठेवल्यावरती आता विठ्ठलाचे आभार मानते आणि बोलते, विठ्ठला मला वाचवलंस, नाहीतर यावेळी तर सारंग सरांसमोर माझं सत्य आलंच असतं. तेवढंच तिला भैरवी हाक मारते आणि बोलते, सावली अगं काय चाललंय तुझं, रिहर्सल झाली की नाही, चल पटकन रिहर्सल करून घे. ते मीडियावाले येतच असतील, आपल्याला पटकन परफॉर्मन्स सुरू करायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं शिल्लक राहिलेत. आणि तारा तू सुद्धा या सावलीबरोबर रियाज करून घे, कारण हे 2 तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला काही एक करून ही मोहीम फत्ते पाडायची आहे. कोणाला काहीच कळू द्यायचं नाही आहे की हा वास तुझा नसून सावलीचा आहे. चला पटकन कामाला लागा. असं म्हणतच ती स्टुडिओ बरोबर मॅनेज करते. तिथे असणाऱ्या माईकवाल्याला ती बरोबर माईकचं कनेक्शन, ताराच्या माईकचं कनेक्शन सावलीच्या माईकला अटॅच करते आणि अशा प्रकारे त्यांनी जो काही सेटअप बनवलेला असतो तो नीट आहे की नाही हे ती चेक करू लागते. जगन्नाथसुद्धा तिथेच असतो. त्याने देवाला फोन करून बरोबर सेटिंग करून ठेवलेली असते. त्याने देवाला फोन करून सांगितलेलं असतं की काही एक करून तिलोत्तमाला वेळेवर पोहोचू द्यायचं नाही आहे. तिलोत्तमाने घरची सगळी मंडळी आता त्या हॉलसाठी निघालेली असते, त्या स्टुडिओसाठी निघालेली असते. तेवढ्यातच गायतोंडे त्यांचा रस्ता अडवतो. तिलोत्तमा गाडीच्या बाहेर पडते आणि बोलते, सोहम हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा सोहम बोलतो, पोलिसांनी नाकाबंदी केली आहे, त्यांनी आपला रस्ता अडवलाय. आणि हे सगळं ऐकून तर तिलोत्तमाला इतका राग येतो. ती बोलते, सोहम थांब, यांच्याशी ना मीच बोलते, यांची बरोबर मी कशी बोलती बंद करते ना, तू नुसतं बघच. असं म्हणतच ती पोलिसाबरोबर वाद घालू लागते आणि म्हणते, तुम्हाला माहीत नाही आहे मी कोण आहे, मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे आणि त्याचबरोबर एक मी सुजाण नागरिकसुद्धा आहे. तुम्हाला माहीत नाही आहे मी काय करू शकते, त्यामुळे माझा रस्ता सोडा. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे देवा येतो आणि बोलतो, मॅडम हवालदाराबरोबर काही एक वाद घालू नका, जो वाद घालायचा आहे ना तो माझ्याशी घाला, माझ्याशी बोला. आणि त्यांना कायदा शिकवण्याची काही गरज नाही आहे, कारण आम्ही पोलीस आहोत आणि आम्हाला कायदा चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. आमचा कायदा आम्हाला शिकवायला जाऊ नका. इकडे आपण पाहतो तर काय, मीडियावाले सुद्धा आलेले असतात. भैरवी बोलते, चला आता 1च मिनिटात हा परफॉर्मन्स सुरू होतोय. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळी सेटिंग केलेली असते. तारा तारा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते, सिंगिंग रेकॉर्ड करत असते आणि सावली तिच्याच खाली पायाशी बसलेली असते. आणि समोर त्यांनी मुद्दाम टेबल ठेवलेलं असतं जेणेकरून सावली दिसू नये. ते मीडियावाले जरा पुढे येऊन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असतात. पण भैरवीने एक रेख आखलेली असते आणि तिने बजावून सांगितलेलं असतं की या लाईनच्या पुढे कुणीच यायचं नाही. आणि अशा प्रकारे तिने आता मीडियावाल्यांना चांगलंच कंट्रोल केलेलं असतं. गाण्याला सुरुवात होते. तारा मस्तपैकी गाणं गाऊ लागते. तारा म्हणजे काय, सावलीच गात असते. मीडियावाले सगळीकडे लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू असतं, सगळेच व्हिडिओ बघत असतात. इकडे आता देवा तिलोत्तमाला कसं बसं कंट्रोल करतो, पण शेवटच्या क्षणाला तो काही तिला कंट्रोल करू शकत नाही. तिलोत्तमा काही त्याचं ऐकत नाही आणि गाडी सुसाट घेऊन ती तिकडून निघून येते स्टुडिओवरती. देवा आता जगन्नाथला फोन करतो आणि बोलतो, जगन्नाथजी मी तिलोत्तमाबाईला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या नाही थांबल्या, त्या तिकडे येत आहेत.
जगन्नाथ, भैरवी या दोघींना सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो. कारण इथे आलेला असतो खूपच म्हणजे खूपच मोठा ट्विस्ट. मेहेंदळींची सगळी मंडळी पुढच्या दाराने आलेली नसते, तर मागच्या दाराने आलेली असते, ज्यामुळे सावलीचा चेहरा स्पष्टपणे दिसणार असतो. हे सगळं पाहून तर भैरवीचं डोकंच फिरतं. ती वॉचमॅनला बोलावून घेते आणि बोलते, यांना मागून एंट्री कुणी दिली? यांना थांबवा, यांना आत स्टुडिओमध्ये एंट्री देऊ नका. पण तिला हे सुद्धा माहिती असतं की तिलोत्तमा त्या वॉचमॅनचं म्हणणं काय ऐकणार नाही. त्यामुळे ती जगन्नाथकडे रिक्वेस्ट करते आणि बोलते, काही एक करा, पण त्या मेहेंदळींना आत येऊ देऊ नका. तुमच्या मुलीचा आणि माझ्या ताराचं करिअर आता कसं वाचवायचं हे तुमच्या हातात आहे, असं ती जगन्नाथकडे रिक्वेस्ट करते. आणि अशा प्रकारे आता सावलीसाठी, सावलीच्या शब्दासाठी तो हे सगळं करायला तयार होतो. त्यामुळे तो सुद्धा त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण तिलोत्तमा सुद्धा तिलोत्तमा असते. ती जगन्नाथला काही एक ऐकत नाही. ती बोलते, जगन्नाथ साईडला हो, मला माझ्या सुनेचा परफॉर्मन्स ऐकायचा आहे, तिचं गायन ऐकायचं आहे, असं म्हणतच ती जगन्नाथला धक्का मारते आणि सगळेच आतमध्ये शिरतात. तिलोत्तमाला चांगला संशय आलेला असतो. ती विचार करते, जगन्नाथ मला का अडवतोय? इथे 100% काहीतरी गडबड आहे, ती मला शोधून काढायची. त्यामुळे ती मुद्दामच अमृताला बोलते, अमृता तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे जाऊन बसा, मी आलेच. सगळेच आता मीडियावाल्यांच्या सोबत जाऊन उभे राहतात आणि गाणं एन्जॉय करू लागतात. आणि आता प्रेक्षकांना येते खरी मज्जा. तिलोत्तमा ताराच्या मागे येऊन उभी राहिलेली असते आणि मागून ती हळू जाता पुढे पाहते तर काय, तिथे सावली खालच्या बाजूला बसलेली असते टेबलच्या खाली. आणि आता मात्र तिलोत्तमाला सगळं कळून चुकलेलं असतं की जी खरी गायक आहे ती सावली आहे. आणि अशा प्रकारे आता तिलोत्तमाला सगळे बिंदू जोडले गेलेले असतात. तिला कळून चुकलेलं असतं की काल जी ताराला चक्कर आली होती ती खरी नव्हती, तर तिने ॲक्टिंग केली होती. आणि आता सुद्धा या तिघी आधी का आल्या, तर हे सगळं करण्यासाठी सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं. सगळे बिंदू जोडले गेलेले असतात. ती जोरातच ओरडते, थांबवा थांबवा, हे सगळं थांबवा. आणि अशा प्रकारे ती आता खाली बसलेल्या सावलीचा हात पकडते आणि तिला सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि बोलते, आणि त्या मीडियावाल्यांना बोलते, तुम्हाला जो संशय आला होता तो अगदी खरा आहे. ती जे काय बोलली होती रागात ते अगदी खरं होतं. तिला खरंच गाता येत नाही. म्हणजे ती या पोरीच्या आवाजाचा उपयोग करते आणि इतके वर्ष ती हेच करत आली आहे स्वतःच्या आईच्या साथीने, असं म्हणतच ती रागाने भैरवीकडे बघू लागते. आणि तेवढंच त्या स्टुडिओमध्ये सारंग आणि नील सुद्धा पोहोचतात. त्याला सुद्धा हे सत्य कळून चुकलेलं असतं की सावली गातीये. आणि अशा प्रकारे घरच्या सगळ्यांना 440 वोल्टचा झटका बसलेला असतो. सारंग आता जोरजोरात ओढू लागतो सावलीवरती. सावलीच्या डोळ्यातून मात्र अश्रू गळागळा वाहत असतात. सारंग बोलतो, तुला विठ्ठलाची शपथ आहे, खरं सांग, तू गात होतीस का? हे सगळं खरं आहे? मी तुला काहीतरी विचारतोय सावली, बोल, काहीतरी उत्तर दे. आणि आता मात्र सावली सगळं खरं सांगते आणि जोरातच ओरडते, होय, हा माझाच आवाज आहे. आणि अशा प्रकारे या रेकॉर्डिंगमध्ये सगळंच भांड फुटलेलं असतं. भैरवी आणि ताराचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. सोहम तर खूपच रागाने या ताराकडे बघत असतो. तर अशा प्रकारे येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल.